नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 वार आहे शनिवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण पॅसिफिक बेटे, फार्मा एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल ऑफ इंडिया, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, अरलम वन्यजीव अभयारण्य, वाढवण बंदर, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, INS अरिघाट, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजने मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे पॅसिफिक बेटा संदर्भात, तो आहे मित्रांनो पॅसिफिक बेट फोरम संदर्भात। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। खालील देशांचा विचार करा। नंबर 1 ला आपल्या समोर आहे कुक बेट, नंबर 2 फिजी बेट, नंबर 3 पलाऊ, नंबर 4 ऑस्ट्रेलिया, नंबर 5 न्यूझीलंड आणि नंबर 6 मित्रांनो आपल्याकडे आहे टोंगा। वरीलपैकी किती देश पॅसिफिक बेट फोरमचे सदस्य देश आहेत? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे की पॅसिफिक बेट फोरम हे नेमकं कोणत्या एरियामध्ये। या ठिकाणी तुम्ही जो काही ऑस्ट्रेलिया आहे या ऑस्ट्रेलियाचा मॅप पाहू शकताय आणि हा जो पूर्ण एरिया आहे मित्रांनो तो या ठिकाणी पॅसिफिक बेटांचा समूह म्हणून गणला जातो। म्हणजे जो काही आपला पॅसिफिक महासागर आहे या महासागरामध्ये जे काही बेटांची शृंखला आहे या शृंखलेलाच या ठिकाणी आपण पॅसिफिक बेटे असे म्हणतो आणि या बेटांनीच एकत्र येऊन पॅसिफिक बेट फोरम हे या ठिकाणी स्थापन केले आहे, जे की मित्रांनो त्यांनी 1971 साली स्थापन केले होते। आणि ही एक इंटर गव्हर्नमेंटल म्हणजे आंतर सरकारी संस्था आहे किंवा फोरम आहे हे तुम्ही या ठिकाणी म्हणू शकताय। आणि या ठिकाणी एकूण 18 देश या फोरमचे सदस्य देश असलेले आपल्याला दिसत आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही फोरम आहे पॅसिफिक बेट फोरम याच्या सदस्य देशामध्ये कुकी बेट तुम्ही पाहू शकताय, फिजी बेट आहे, पलाऊ बेट आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे मुख्य बेटे हे आहेत आणि टोंगो नावाचे जे काही बेट आहे तेही या ठिकाणी या पॅसिफिक बेट फोरमचे सदस्यत्व असलेले दिसतात। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय डी, वरील सर्वच्या सर्व बेटे या ठिकाणी पॅसिफिक बेट फोरमचे सदस्य देश असलेले आपल्याला दिसतात। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी फार्मा एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल ऑफ इंडिया संदर्भात आहे। हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मित्रांनो आपण द हिंदू या न्यूजपेपर मधून घेतलेला आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। फार्मा एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल ऑफ इंडिया बद्दल खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 जागतिक क्षेत्रात औषधे, फार्मास्युटिकल्स आणि हेल्थकेअर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी ही एक नोडल एजन्सी आहे किंवा एक महत्त्वपूर्ण एजन्सी आहे असे या ठिकाणी आपल्याला पहिल्या विधानात सांगण्यात आलेलं आहे। फार्मा आणि हेल्थकेअर प्रदर्शन 2024 चे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आयोजित केले होते, अशा प्रकारचं दुसरं विधान या ठिकाणी आपल्याला देण्यात आलं आहे। आणि वरील विधानामध्ये कोणती विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही जागतिक क्षेत्रात औषधे आणि फार्मास्युटिकल हेल्थकेअर उद्योग आहे याचं प्रतिनिधित्व करणारी आपल्या देशातील एक प्रमुख महत्त्वाची एजन्सी म्हणून या ठिकाणी आपण फार्मा एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल ऑफ इंडियाकडे पाहतो। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर असेल। त्याचबरोबर जे काही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून या ठिकाणी फार्मा हेल्थकेअर प्रदर्शन 2024 चं आयोजन करण्यात आलं होतं। म्हणजेच विधान 2 ही मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी, वरील विधानामध्ये विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 ही अशी दोन्ही विधानं बरोबर आहेत। थोडक्यात मित्रांनो या ठिकाणी जे काही फार्मा एक्सेल आहे याविषयी आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या फार्मा एक्सेलची जी काही स्थापना आहे ती 2004 साली झाली होती। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री म्हणजे जे काही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे या मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी
फार्मा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी जे हेडक्वार्टर आहे ते या ठिकाणी आपल्याला हैदराबाद या ठिकाणी असलेलं दिसतं। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगासंदर्भात आहे, ज्याला की या ठिकाणी आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशन असंही म्हणतो। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, ज्याला की या ठिकाणी आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशन म्हणतो, बद्दल खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे। या ठिकाणी जे काही विधान आहे ती विधानं पाहूया। राष्ट्रीय मानव अधिकार आयोग एक वैधानिक बहुसदस्यीय संस्था आहे ज्यामध्ये अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात। विधान 2, संयुक्त राष्ट्र महासभेने अनिवार्य केलेल्या पॅरिस तत्वांशी सुसंगत आहे। योग्य विधाने निवडा अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे, ज्याला या ठिकाणी आपण राष्ट्रीय मानव अधिकार आयोग म्हणतो, त्या आयोगाविषयी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे। या ठिकाणी या आयोगाचे जे काही सदस्य आहेत त्यामध्ये एक व्यक्ती अध्यक्ष म्हणून कार्य करते आणि 5 व्यक्ती इतर सदस्य म्हणून कार्य करतात। म्हणजे जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी आपलं बरोबर आहे। जागतिक स्तरावर जे काही मानव अधिकार आहे त्यांचं संरक्षण व्हावं आणि जे काही मानव अधिकारांचं होणारं उल्लंघन आहे त्याला प्रतिबंध करता यावा यासाठी विविध देशांसाठी पॅरिस तत्वांची या ठिकाणी घोषणा केली होती आणि त्याला धरूनच या ठिकाणी भारत सरकारनेही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केली आहे। म्हणजे जे काही पॅरिसची तत्व आहे त्या तत्वाशी सुसंगतच या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांची तत्वे असलेली दिसतात। अर्थातच जे काही विधान क्रमांक 2 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। म्हणजेच मित्रांनो जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी राहील पर्याय सी विधान 1 आणि विधान 2 बरोबर। इतरही घटकांची जर चर्चा केली तर मित्रांनो या ठिकाणी जो काही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे याची स्थापना 1993 साली झाली होती आणि या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यासाठी आवश्यक असणारा जो काही लॉ आहे जो की पार्लमेंटने फ्रेम केला होता त्या लॉचं नाव आहे प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट 1993 ॲक्ट। या ॲक्टनुसार या ठिकाणी 1993 साली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि या ठिकाणी जे काही मानवी अधिकार आहे ज्या मानवी अधिकाराचं उल्लंघन होतं त्यावर नजर ठेवण्याचं कार्य, त्याचबरोबर अशा अधिकारांचे काही उल्लंघन होत आहे त्याची चौकशी करण्याचे अधिकार या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला देण्यात आलेले आहेत। हे काही ठराविक पॉईंट आहे जे की तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही 5 सदस्य आणि एक अध्यक्ष अशा प्रकारचं जे काही कंपोजिशन आहे त्यामध्ये अध्यक्ष हे रिटायर सीजे असले पाहिजे किंवा एक्झिस्टिंग मध्ये ते सुप्रीम कोर्टचे जज असले पाहिजे। तीच व्यक्ती या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची अध्यक्ष बनू शकते आणि इतर व्यक्ती या त्यांच्या एक्सपर्टी डोमेन मधून घेतले जाऊ शकतात। हा एक पॉईंट तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात नोट डाऊन करून घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर पाहिल्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी अरलम वन्यजीव अभयारण्य संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। अलीकडेच बातम्यामध्ये असलेले अरलम वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी अलीकडे जे काही अरलम वन्यजीव अभयारण्य आहे ते न्यूज मध्ये असलेले आपल्याला दिसले। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे अरलम वन्यजीव अभयारण्यामध्ये या ठिकाणी काही माकडांचा मृत्यू झाला होता त्यामुळे ते न्यूज मध्ये असलेले आपल्याला दिसते। जे काही अरलम वन्यजीव अभयारण्य आहे ते केरळ या राज्यामध्ये आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ए। मित्रांनो या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण आपल्याकडे वन्यजीव अभयारण्य आहेत किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहेत ते तुम्ही या ठिकाणी इंडियाच्या मॅपमध्ये पाहू शकताय। या ठिकाणी तुम्ही जिम कॉर्बेटा नॅशनल पार्क पाहू शकताय, मानस पाहू शकताय, किओला देव पाहू शकताय, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधील संजय गांधी नॅशनल पार्क पाहू शकताय। ही काही महत्त्वाची जी काही वन्यजीव अभयारण्य आहेत ती तुम्हाला अशा प्रकारे मॅपच्या माध्यमातून लोकेट करायची आहेत आणि तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, कारण यूपीसी असो एमपीसी असो यामध्ये यावर क्वेश्चन हे सरळ अशा प्रकारचे विचारलेले मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला दिसतात। अशा प्रकारचे प्रश्न येणाऱ्या काळामध्येही येऊ शकतात, त्यासाठी आपण तयार असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी वाढवण बंधारा संदर्भात आहे। सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। शिवपुतळ्या प्रकरणी मोदींची माफी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। काल म्हणजे दिनांक 30 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंधाराचं जे काही भूमिपूजन आहे ते सोहळा पार पाडला। अलीकडे जो काही शिवरायांचा पुतळा कोसळला
त्या संदर्भात माफीही मागितली, त्या संदर्भात एकूण न्यूज आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या ठिकाणी जे काही वाढवण बंदर आहे याविषयी आपल्याला अधिकची माहिती असणं आवश्यक आहे, कारण वाढवण बंदर हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून पुढे विकसित होत आहे। यामुळे येणाऱ्या काळामध्ये यावर प्रश्न हे सरळ विचारले जाऊ शकतात। सरळ जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदर प्रकल्पाला कधी मंजुरी दिली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जे काही केंद्र सरकार आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने मित्रांनो 2020 साली या ठिकाणी वाढवण बंदर विकास आणि निर्मितीला या ठिकाणी मान्यता दिली होती। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी वाढवण बंदरा संदर्भात आहे। वाढवण बंदर मुख्यत्वे कोणत्या प्रकारच्या माल वाहतुकीसाठी केंद्र म्हणून काम करेल, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही वाढवण बंदर आहे या बंदरामध्ये कंटेनर कार्गो, लिक्विड कार्गो, ड्राय बल्क कार्गो अशा प्रकारचे जे काही सर्वचे सर्व माल आहे यांच्या वाहतुकीची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। या ठिकाणी मित्रांनो, जे काही वाढवण बंदर आहे ते आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे, त्यामुळे जे काही महत्त्वाचे सर्व पॉइंट आहेत ते या ठिकाणी या स्लाइडच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। सर्वात पहिला पॉइंट, जे काही वाढवण बंदर आहे ते कोठे आहे? मित्रांनो, वाढवण बंदर आपल्या महाराष्ट्रामधील जे काही डहाणू जवळ म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला दिसते। हे तुम्हाला या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। याच्या निर्मितीचा जो काही उद्देश आहे तो उद्देश म्हणजे भारताची सागरी व्यापार क्षमता वाढवणे हा प्रमुख उद्देश आपल्याला दिसतो। आणि त्याचबरोबर मुंबईतील जे काही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे, ज्याला की या ठिकाणी आपण JNPT म्हणतो, यासारखे सध्या विद्यमान जे काही बंदर आहे त्या ठिकाणी होणारी जी काही वाहनांची गर्दी आहे किंवा ट्रॅफिक आहे त्याला कमी करणे हा मुख्य उद्देश मित्रांनो या ठिकाणी वाढवण बंदर विकासामागील असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी वाढवण बंदर विकास करण्यासाठी जी काही मंजुरी आहे ती मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने 2020 साली दिलेली आपल्याला दिसते। या बंदराची जी काही खोली आहे ती नैसर्गिक खोली मित्रांनो या ठिकाणी 20 मीटर पर्यंत असलेली दिसते, ज्यामुळे मोठ्या जहाजांना या ठिकाणी हाताळण्यास सक्षम असलेले हे एक बंदर असेल। विकास भागीदार म्हणून या ठिकाणी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT या ठिकाणी एकूण 74% भागीदारी आहे आणि उरलेली 26% जी काही भागीदारी आहे ती इतर एंटायटीची असलेली आपल्याला दिसते। प्रस्तावित क्षमता जर पाहितली या बंदराची मित्रांनो तर सुमारे 250 दशलक्ष टन प्रतिवर्षी या ठिकाणी या बंदराची माल हाताळण्याची क्षमता असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी जो काही सागर माला प्रकल्प आहे या प्रकल्पाचा एक भाग म्हणून या ठिकाणी वाढवण बंदर विकसित केले जात आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पर्यावरण विषयक चिंता या ठिकाणी काही निर्माण करण्यात आला आहे, ज्यामध्ये स्थानिक खारपुटी परिसंस्था आणि त्याचबरोबर जी काही सागरी जैवविविधता आहे यावर परिणाम होईल अशा प्रकारची काही भीती या ठिकाणी पर्यावरणवादी यांच्याकडून व्यक्त केली आहे। त्याचबरोबर या ठिकाणचे जे काही स्थानिक नागरिक आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी करतात, मग त्यांच्याही व्यवसायाचा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, त्यांच्याही उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो। असे काही प्रश्न आणि चिंता या ठिकाणी वाढवण बंदराविषयी या ठिकाणी व्यक्त केले जात आहेत आणि त्या दूर करण्यासाठी सरकार या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करतानाही दिसत आहे। कनेक्टिव्हिटीचा जर विचार केला तर रस्ते, रेल्वे आणि जी काही किनारी शिपिंग नेटवर्क व्यवस्था आहे याच्या माध्यमातून वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी वाढवली जाणार आहे। आणि या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे जे काही वाढवण बंदर आहे त्याचा असणारं धोरणात्मक स्थान किंवा स्ट्रॅटेजिक लोकेशन। भारताचा जो काही पश्चिम किनारा आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर त्याचे स्थान आहे, त्यामुळे जो काही मध्य पूर्व आफ्रिका आणि युरोपला जोडणारा जो काही सागरी मार्ग आहे या सागरी मार्गापाशी या ठिकाणी वाढवण बंदराचा विकास केला जात आहे। यामुळे या ठिकाणी जे काही वाढवण बंदर आहे त्याचे स्थान महत्त्वपूर्ण असलेले आपल्याला दिसते। वाढवण बंदराविषयी जे काही महत्त्वाचे पॉइंट होते ते या ठिकाणी आपण डिस्कस केले आहेत। पाहूया प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भारत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे। विधान 2 इंग्रजी ही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची अधिकृत भाषा आहे। विधान 3 शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये अंदाजे 80% युरेशियन आणि 40% जगाची लोकसंख्या समाविष्ट होते।
वरील विधानापैकी किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशनची स्थापना 2001 साली झाली, जेव्हा भारत या ऑर्गनायझेशनचा सदस्य देश नव्हता। म्हणजे या ठिकाणी जो काय भारत आहे तो शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा संस्थापक सदस्य नाहीये। म्हणजे जेव्हा ही संस्था स्थापन करण्यात आली तेव्हा भारत या संस्थेचा सदस्य होता का नाही, तर याचं उत्तर असेल नाही। यावेळी भारत या संस्थेचा सदस्य देश नव्हता। 2017 साली भारत आणि पाकिस्तान हे या ठिकाणी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे फुल टाइम सदस्य बनले। हे तुम्हाला या ठिकाणी नोट करून घ्यायचे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची जी काही अधिकृत भाषा आहे ती इंग्रजी नसून ती मित्रांनो या ठिकाणी चीनी आणि जी काही रशियन आहे ही भाषा असलेली आपल्याला दिसते। आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये 80% युरेशियन पॉप्युलेशन आणि 40% जगाची पॉप्युलेशन समाविष्ट असलेली दिसते। म्हणजे या ठिकाणी काय विधान क्रमांक 3 अगदी बरोबर आहे, पण विधान क्रमांक 2 आणि 1 या ठिकाणी आपलं चुकीचं असलेलं दिसतं। म्हणजेच मित्रांनो वरील 3 विधानामध्ये केवळ एकच विधान आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान 1 बरोबर। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी INS अरिघाट संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी ही पाणबुडी शत्रुविरोधी मोहिमांसाठी वापरली जाते। विधान 2, INS अरिघाट एक अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे। INS अरिहंतच्या तुलनेत इंधन आणि क्षेपणास्त्र क्षमता या ठिकाणी INS अरिघाटमध्ये अधिक आहे। अशा प्रकारचं दुसरं विधान या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं आहे किंवा देण्यात आलं आहे। वरील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे हे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जे काही विधान आहे त्या विधानांची चर्चा करूया। या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 1 आहे या ठिकाणी ते चुकीचं ठरतं। जी काही अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी आहे यांचा वापर मित्रांनो शत्रुविरोधी मोहिमासाठी केला जात नाही, तर जे काही शत्रू आहेत त्यांच्यामध्ये भीती निर्माण करण्यासाठी या ठिकाणी INS किंवा ज्या काही बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी आहेत त्यांचा या ठिकाणी वापर केला जातो, ज्याला की या ठिकाणी आपण स्ट्रॅटेजिक डिटरन्स असं म्हणतो। म्हणजे जो काही शत्रू आहे त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण करणे की ज्यामुळे तो या ठिकाणी आपल्या देशावर हल्लाच करू शकणार नाही। म्हणजे या ठिकाणी त्या भीतीपोटी या ठिकाणी दोन देशांमध्ये शांतता निर्माण राहते। अशा प्रकारची काय पॉलिसी असते त्याला या ठिकाणी आपण स्ट्रॅटेजिक डिटरन्स किंवा भीती स्ट्रॅटेजी असे म्हणतो। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी जे काय आपले विधान क्रमांक 1 आहे ते चुकीचे ठरतं आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। मित्रांनो सध्या आपल्याकडे जी काही INS अरिघाट आहे ती भारतीय नौदलामध्ये सध्या सामील केली जाणार आहे। याच्या अगोदर आपल्याकडे अणुशक्तीवर चालणारी जी काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे ती आहे INS अरिहंत। INS अरिहंतची तुलना करता INS अरिघाट ही इंधन आणि जी काही क्षेपणास्त्र क्षमता आहे यामध्ये अधिकची असलेली आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी जे काही आपलं विधान 2 आहे ते मित्रांनो या ठिकाणी बरोबर ठरतं। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया आजचा आपला 9वा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळ संपण्यापूर्वी घेण्यात याव्यात अशी तरतूद संविधानात आहे। विधान 2, स्वातंत्र्य आणि पारदर्शकतेच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोग आणि भारतीय निवडणूक आयोग समान पातळीवर आहेत। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे ज्यांना या ठिकाणी आपण पंचायत राज असं म्हणतो त्याविषयी हा एकूण प्रश्न असलेला आपल्याला दिसतो। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं संविधान आहे आपल्या संविधानामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्या निवडणुका त्यांचा 5 वर्षाचा जो काही कार्यकाळ आहे तो कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच पूर्ण होणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही नवीन बॉडी येईल ती या ठिकाणी हा जुन्या बॉडीचा कार्यकाळ संपला की लगेच नवीन बॉडी या ठिकाणी कार्यरत होईल। या संदर्भात एकूण तरतूद आपल्या संविधानामध्ये करण्यात आली आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं राहील।
स्वतंत्रता आणि पारदर्शकता या बाबतीत राज्य निवडणूक आयोग आणि भारतीय निवडणूक आयोग हे समान पातळीवर आहेत असं या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही। भारतीय निवडणूक आयोगाला जे काही अधिकार, स्वतंत्रता आणि पारदर्शकता ही राज्य निवडणूक आयोगापेक्षा अधिकची असलेली दिसते। या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही, परंतु जे काही राज्य निवडणूक आयोग आहे यांची सदस्य निवड असेल किंवा त्याचबरोबर इतर ज्या काही बाबी आहेत त्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होताना आपल्याला दिसतात। म्हणजे या ठिकाणी स्वतंत्रता असेल, त्यामध्ये पारदर्शकता असेल, राज्य निवडणूक आयोग आणि जे काही केंद्रीय निवडणूक आयोग आहे ज्याला या ठिकाणी आपण भारतीय निवडणूक आयोग म्हणतो यांच्यामध्ये समानता असलेली आपल्याला दिसत नाही। याचाच अर्थ विधान 2 या ठिकाणी मित्रांनो आपलं चुकीचं राहील। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। Consider the following statement regarding the National Industrial Corridor Development Program. Statement 1. It aims to enhance India's manufacturing competitiveness by developing industrial cities with world-class infrastructure. Statement 2. The program includes the development of 10 industrial corridors across India. Statement 3. National Industrial Corridor Development and Implementation Trust is responsible for coordinating and unified development of all industrial corridor under National Industrial Corridor Development Program. तर मित्रांनो या ठिकाणी वरील विधानामध्ये कोणती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे या प्रोग्रामचा महत्त्वपूर्ण उद्देश किंवा जे काही एम आहे ते या ठिकाणी आपल्याकडे जे काही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कॉम्पिटिटिव्हनेस आहे त्यामध्ये वाढ करणे आणि यासाठी जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांना वर्ल्ड क्लास पायाभूत सुविधा या ठिकाणी पुरवणे अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण एम या ठिकाणी आपल्याला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रामचा असलेला आपल्याला दिसतं। म्हणजे विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी आपलं बरोबर आहे। मित्रांनो या ठिकाणी या प्रोग्रामच्या अंतर्गत एकूण 11 इंडस्ट्रियल कॉरिडॉर संपूर्ण देशामध्ये निर्माण केले जाणार आहेत। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। या ठिकाणी जे काही नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे याचं कोऑर्डिनेटिंग आणि यामध्ये युनिफाईड डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा त्याची जी काही एकूण जबाबदारी आहे ती या ठिकाणी आपल्याला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ट्रस्ट यांच्यावर देण्यात आलेली आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही आपलं अगदी बरोबर राहील। म्हणजेच मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी केवळ विधान 1 आणि विधान 3 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 31 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी मी अवेलेबल करून देणार आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।